हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागील 2024 सिम्प्लिफाईड ईबुकची जी काही सिरीज आहे, या सिरीजबद्दल तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादावरूनच मला आता 2025चं सिम्प्लिफाईड ईबुक घ्यायचं आहे आणि ही सिरीज तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जे की एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, UPSC असो, MPSC असो आणि सरळ सेवा एनी असो, आणि जे काही ॲस्पिरंट आहेत त्या ॲस्पिरंटसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातील जे काही ॲस्पिरंट्स आहे ते थोडंसं एक आर्थिक परिस्थितीमुळे बुक परचेस करू शकत नाहीत. सिम्प्लिफाईड ईबुक 2025चं जे काही बुक आहे नुकतंच लॉन्च झालेलं आहे आणि ही आवृत्ती तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही हे व्हिडिओ सिरीज कम्प्लिटली फॉलो करू शकता. अशाच प्रकारे मागील 2024ची सिम्प्लिफाईड बुक जे आहे, ज्यांच्याजवळ नव्हतं त्यांनी कम्प्लिटली फॉलो केलेली आहे आणि निश्चितच त्यांना फायदा मिळालेला आहे. आणि खरोखरच ही सिरीज खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ सिरीज पोहोचवा आणि त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. कारण की ग्रामीण भागामधील मित्रांना जे काही ॲस्पिरंट असतात त्यांना खूप सारं काही करंट अफेअरबद्दल म्हणजे प्रत्येकाची जी काही करंट अफेअरबद्दल भीती असते. पण आपण या सिरीजमध्ये नुसतं वाचनच करत नाही, तर प्रश्न कुठून तयार होतात ते पण मी तुम्हाला इथे फॅक्ट सांगते. आणि सांगण्याचा उद्देश एकच की मी पण ही बुक फॉलो केलेलं आहे आणि वन ऑफ द बेस्ट बुक आहे करंट अफेअरसाठी. करंट अफेअरचं बाप म्हटले तरी चालते. सिम्प्लिफाईड बुक 2025. जर तुम्ही परचेस केलं नसेल तर सिम्पली ही व्हिडिओ सिरीज कम्प्लिटली फॉलो करू शकता. या सिरीजचं एक महत्त्वाचं काय आहे की तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असता, कुठेही फावल्या वेळेस तुम्ही एखाद्या वेळेस चाय पित असता, त्यावेळेस पणही तुम्ही कानामध्ये हेडफोन टाकून तुम्ही यूज करू शकता आणि कम्प्लिटली तुम्हाला ही रीड करण्याची पण गरज पडणार नाही आणि स्वतःच्या नोट्स पण तयार करू शकता तुम्ही. आणि काही बाबी मी आधीच हायलाईट केलेला आहे कारण की व्हिडिओ जास्त लेंदी न व्हावं म्हणून. आणि खरोखरच ही सिरीज खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, पहिला पार्टपासून आपण हे स्टार्ट केलेलं आहे राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडी या बुकमध्ये स्टार्टिंगला दिलेले आहे. का? कारण की राजकीय घडामोडी जी की निवडणुका आहेत 2024मध्ये निवडणुका झालेल्या आहे. तर महाराष्ट्रातील थोडंसं चर्चेचा मुद्दा होता म्हणून महत्त्वपूर्ण ठरू शकते आपल्याला. तर बघा, यावेळेस जर बघितलं तर 2024मध्ये लोकसभा निवडणूक ही कितव्या क्रमांकाची लोकसभा होती? तर ही 18व्या क्रमांकाची लोकसभा होती. तर 18व्या क्रमांकाची लोकसभा हे महत्त्वपूर्ण असू शकते कारण की विचारू शकते तुम्हाला. एकूण किती जागा आहेत मग तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये? 543 जागा आणि बहुमतासाठी 272 जागा लागते मिनिमम, जवळपास 50%. तर सर्वाधिक जागा जर म्हटलं तर UPमध्ये तुम्हाला माहिती आहे 80 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 48 आहे. तर बघा आता की SC साठी किती आहेत तर राखीव 29 आणि ST साठी किती आहेत 25. हे महत्त्वपूर्ण आहे. आता समोरील पॉईंट महत्त्वाचा काय की प्रमुख आघाड्या. आता कधी कधी काय होते की बरेच वेळेस काही मित्रांनी वाचलं असेल की NDA आणि UPA यामध्ये काय आहे की NDA आणि UPA दुसरं काहीच नाही. काय झालेलं आहे की आपण शाळेमध्ये असताना काही ग्रुप तयार केलेले असतात, त्या ग्रुपमध्ये वेगवेगळे विद्यार्थी असतात. तशाच प्रकारे या राजकीय जर म्हटलं तर पॉलिटिक एरियामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय पक्ष आहेत. ते पक्ष एकत्र येतात आणि काही ग्रुप फॉर्म करतात आणि तशाच प्रकारचा ग्रुप म्हटलं तर NDA आहे आणि UPA आहे. NDAचा हे ग्रुप, यामध्ये राजकीय पक्ष म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स यांचे गठबंधन झालेले की जे पक्ष एकत्र येतात आणि हे पक्ष एकत्र येऊन NDA मध्ये एकत्र आलेले पक्ष आणि त्यांचा हेड जर म्हटलं तर BJP NDAचा. आणि UPA जर बघितलं तर हे काँग्रेसने फॉर्म केलेलं आहे हे ग्रुप आणि याचा हेड कोण असेल? काँग्रेस असणार. तर NDAचं जे काही फॉर्म आहे ते NDA 1998 मध्ये फॉर्म झालेला आहे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी फॉर्म केलेला आहे आणि 2004 मध्ये UPA हे काँग्रेसने तयार केलेला ग्रुप आहे. हे म्हणजे एक प्रकारचे काय, एक पॉलिटिकल पार्टीचे जे काही ग्रुप आहेत. बस सिम्पली एवढं लक्षात ठेवा. तर आता बघा, तर इकडे काय म्हटलेलं आहे की कालावधी आपल्याला विचारत नाही, तुम्ही वाचू शकता. मला तर काही त्यामध्ये काही वाटत नाही एवढं. तर निकाल पण महत्त्वपूर्ण आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा 4 जून 2024 रोजी निकाल लागलेला आहे. तर एकूणच किती टप्पे होते? तर एकूण 7 टप्पे होते. तर महाराष्ट्रामधील किती टप्पे होते? तर महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला गरजेचं आहे. तर एकूण महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये घेण्यात आली. ओके, बाकी पुरुष आणि महिला यांचं काही घेणं नाही आपल्याला किती होते ते. महत्त्वपूर्ण काय आहे की भाजपानं किती सर्वाधिक उमेदवार होते भाजपामध्ये महिला? तर महिला उमेदवारामध्ये जर बघितलं तर 69 महिला उमेदवार भाजपामध्ये. तर सर्वाधिक उमेदवार असलेला लोकसभा मतदारसंघ कोणता होता? तर तो करूर, तामिळनाडूमधील करूर हा होता 54. तर बघा, यामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा मतदारसंघ, मग वन ऑफ द बेस्ट पॉईंट आहे जी की आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर हे लडाख आहे सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार मतदारसंघ. मग क्षेत्रफळानुसार सर्वात लहान कोणता? मग तर चांदणी चौक, दिल्ली. आणि त्यानंतर मतदारसंख्येनुसार सर्वात लहान लक्षद्वीप.
ओके. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा लडाख. ओके. आणि चांदणी चौक दिल्ली हे क्षेत्रफळानुसार सर्वात लहान. आणि लक्षद्वीप मतदारसंख्येनुसार सर्वात लहान जर म्हटलं लक्षद्वीप ऑब्विसली बेट आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर इथे काय दिलेलं आहे बघा, किती दिवस होती? 44 दिवस निवडणूक चाललेली होती. म्हणजे ही निवडणूक काय होती? देशातील सर्वात जास्त काळ चाललेली, म्हणजे जे की पहिली निवडणूक लोकसभा निवडणूक सोडली आपण, तर ही सर्वात जास्त दिवस चाललेली निवडणूक आहे. एकूण 44 दिवस चाललेले. हे महत्त्वपूर्ण आकडा आहे, लक्षात ठेवा. आय होप काही आपले जे काही महत्त्वपूर्ण पॉईंट क्लिअर झाले असेल. जे काही मी तुम्हाला सांगितलं हायलाईट केलेले आहेत ह्याच बाबी लक्षात ठेवा. तर बघा आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 83 नुसार काय म्हटलेलं आहे की दर 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणूक घ्यायला पाहिजे. ओके. तर 2019 मध्ये 104वी घटनादुरुस्ती झाली. या घटनादुरुस्तीनुसार काय झालेलं आहे हे तुम्हालाच माहित आहे की अँग्लो इंडियनचे जे काही होते, ते अँग्लो इंडियन जे होते त्यांचे जे काही 2 जागा घ्यायच्या लोकसभेमध्ये ते रद्द करण्यात आले आहे 104व्या घटनादुरुस्तीनुसार. ओके. आय होप क्लिअर झालं असेल तुम्हाला ह्या गोष्टी. बाकी जर महत्त्वपूर्ण वाटत नाही, तुम्ही बघू शकता, व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. पण जे काही प्रिव्हियस इयर अनालिसिस केले ना, त्यावरूनच तुम्हाला कुठून प्रश्न येतात हे कळेल मित्रांनो. तर बघा आता लोकसभा निकाल 2024 मध्ये हे माहितीच आहे, भारतीय जनता पार्टी 240 जागा जिंकलेल्या आहे. बाकी काही पक्ष आहेत, हे पक्ष तुम्ही वाचू शकता. ते रेड करून घ्या, म्हणजे शिका डोळ्यामधून, डोळ्या खालून घाला. तर बाकी महाराष्ट्रातील पक्षीय जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 13 हे दिलेले आहेत. त्यानंतर जर बघितलं एकूण किती आहे त्या लोकसभेमध्ये 543 जागा. तर भाजपाला जर बघितलं आपण, भाजपा विनर आहे, तर त्यामुळे त्याला 36.56% हे मतदान मिळालेले एवढं. तर या गोष्टी या पेजवर आपल्याला महत्त्वपूर्ण होत्या. पुढील बघू आपण महत्त्वपूर्ण न्यूज. तर यामध्ये जर बघितलं आपण आता काही पॉईंट आहेत की लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रीय दर्जा असलेले पक्ष कोणते आहेत. मग आता एक भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यानंतर बहुजन समाज पक्ष BSP, आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी आप, आणि नॅशनल पीपल्स पार्टी NPP. तर हे काय महत्वाचे आहे, कारण की मागील जर बघितलं तुम्ही, मागील रिसेंटली एक्झाम झाली PSIची, तर त्यामध्ये विचारलं होतं की पक्ष विचारले होते आणि त्यांचे स्थापना वर्ष. तर हे महत्त्वपूर्ण आहे असं. तर जे काही आघाडीने जिंकलेल्या जागा आहेत हे NDAने 293 आणि इंडियाने 234, त्यामध्ये BJP 240 आणि इकडे काँग्रेस 99. तर बघा आता सर्वाधिक मताधिकारी विजयी उमेदवार कोण झालेले आहेत. मग शंकर लालवानी इंदोरचे आहेत मध्य प्रदेशमध्ये, त्याला 11 लाखात जवळपास त्यांना मतदान मिळालेले आहे. बाकी सर्वात कमी मतदारसंघांत जर बघितलं आपण, तर बघा विजयी उमेदवार जर बघितलं सर्वात कमी मताधिक्याने, तर रवींद्र वायकर. सर्वात जास्त म्हटलं तर शंकर लालवानी इंदोर मध्य प्रदेश, आणि रवींद्र वायकर हे कमी मताने जर बघितलं तो उत्तर पश्चिम मुंबई, फक्त 48 मत सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आता सर्वात तरुण खासदार कोण आहेत. मग पुष्पेंद्र सरोज कौशंबी उत्तर प्रदेशमधील आहेत, 25 वर्षाचे आहेत फक्त. त्यानंतर सर्वात वयस्कर खासदार कोण आहेत. मग तर TR बालू, हे श्रीपेरुंबुदूर तामिळनाडूमधील आहेत. तर लक्षात असू द्या. बाकी जर बघितलं तर हे देशातील प्रमाण जर म्हटलं टक्केवारी तर यावेळेस 65.79% मतदान झालेलं आहे. महिलांमध्ये पण 65-78% आणि पुरुषांमध्ये 65-80% मतदान. बाकी लक्षद्वीपमध्ये जर बघितलं 84.16% मतदान झालेलं आहे. सर्वात जास्त मतदान कुठे झालेलं आहे लक्षद्वीपमध्ये, आणि सर्वात कमी मतदान कुठे झालेलं आहे मग तर बिहारमध्ये. ओके. तर हे महत्त्वपूर्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 61.33% मतदान झालं, तर सर्वात जास्त गडचिरोलीमध्ये झालेलं आहे 71.88%, आणि सर्वात कमी जर म्हणलं तर दक्षिण मुंबई. ह्या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. आता बाकी जर बघितलं तर नोटा पर्याय महत्त्वपूर्ण आहे. नॉन ऑफ द अबव, जे काही नॉन ऑफ द अबव आपल्याला दिले जाते, तर सर्वाधिक हे नॉन ऑफ द अबवचा जर बघितलं तर इंदोरमध्येच जवळपास झालेला आहे 2,18,674 जे काही आहे मध्ये नोटाला मिळालेले आहेत. आता जर बघितलं आपण तर महत्त्वपूर्ण काय की नोटा पर्याय हा कधी लागू करण्यात आला. 2013 मध्ये हा नोटा पर्याय लागू करण्यात आला. तर तुम्हाला 2 फॉर्ममध्ये प्रश्न तयार होऊ शकतो की सर्वात जास्त नोटाचा पर्याय या निवडणुकीमध्ये कुठे झालेला आहे, तर इंदोर, आणि नोटा हा पर्याय 2013 मध्ये लागू झाला. हे महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक नोटाचा पर्याय जर म्हटलं तर हा रायगडमध्ये, आणि सर्वात कमी नोटा पर्याय जर म्हटलं तर बीडमध्ये. ओके. तर ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. बाकी आता महिला खासदार जर बघितलं, सर्वाधिक महिला खासदार राज्य पश्चिम बंगाल 11 आहेत. बाकी महत्त्वपूर्ण नाही आहे तेवढं.
तर इतर महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहे की 18वी लोकसभा 74 म्हणजे 14% महिला खासदार निवडून आल्या आहेत या लोकसभेवर. ओके. तर भाजपाचे सुरतचे उमेदवार जे की मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर बिनविरोध व्यक्ती मुकेश दलाल लक्षात ठेवा, सुरतचे उमेदवार आहेत. जगातील सर्वात उंच मतदार केंद्र ताशीगंग हिमाचल प्रदेश माहित आहे तुम्हाला, 15,256 फूट. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले कोण व्यक्ती आहेत? पियुष गोयल मुंबईमध्ये, हे 3,57,000 म्हणजे विजयी झालेले आहे. हे महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले पियुष गोयल. तर आता बघा, नरेंद्र मोदी बद्दल आता तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे. तर तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकते की नुकतीच 2024ची निवडणूक झालेली पार पडलेली आहे, तर नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा मतदान घेतलेलं नाही. तर तिसऱ्यांदा मतदान आपली पंतप्रधान शपथ घेतलेली आहे त्यांनी. तर कोण देणार? तर द्रौपदी मुर्मू माजी म्हणजेच आपल्या राष्ट्रपती. तर यांनी शपथ दिलेली आहे. तर किती आहे? 73 वर्षीय. बाकी तर काही बघण्यासारखं नाही आहे. तर बघा, पण त्यांनी काय केलेलं आहे की एक विक्रमाची बरोबरी केलेली आहे. जे की पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे. म्हणजेच 1952, 57 आणि 62च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले. म्हणजेच जवळपास जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे त्यांनी. त्यांचं अल्पपरिचय नरेंद्र दामोदरदास मोदी हे सांगितलेलं आहे तिथे. तर बाकी महत्त्वपूर्ण आहे आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून. आता बघा, इथे त्यांचं शिक्षण पण दिलेलं आहे. BA झालेलं आहे दिल्ली याच्यातनी, गुजरातमध्ये MA झालेलं आहे त्यांचं. बघा, पण हे महत्त्वपूर्ण आहे की 2001 ते 14 मध्ये काय होते? गुजरातचे 14वे मुख्यमंत्री होते. आणि 26 मे 2014 पासून ते 14वे पंतप्रधान झाले. बघा, गुजरातचे 14वेच मुख्यमंत्री होते. आणि ते कन्फ्युजन होऊ शकते की गुजरातचे 14वे आणि त्यानंतर 14वेच पंतप्रधान, हे दोन बाबी महत्त्वपूर्ण आहेत. बाकी केंद्रीय मंत्रिमंडळ, मग आता केंद्रीय मंत्रिमंडळमध्ये जर बघितलं तर मोदी यांच्यासह 30 कॅबिनेट मंत्री आहेत. 5 स्वतंत्र प्रभागाचे राज्यमंत्री पण आहेत. 36 राज्यमंत्री, अशा एकूण 72 जणांनी काय शपथ घेतलेली आहे. म्हणजेच नरेंद्र मोदीसह कॅबिनेटमध्ये 30 काय कॅबिनेट मंत्री आहेत. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे जे NDA हे ग्रुप आहे. मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आता. तर बघा, आता सर्वात तरुण मंत्री मग किंजरापू जे काही राम मोहन नायडू. सर्वात वयस्कर मंत्री मग कोण आहेत? हे मंत्री आहे. याआधी आपण उमेदवार बघितले. तर आता हे मंत्री झालेले. सर्वात तरुण मंत्री 36 वर्षाचे किंजराजू राजमोहन नायडू. आणि सर्वात वयस्कर मंत्री जितन राम मांझी 79 वर्षाचे. ओके. आता मंत्रिमंडळातील महिला कोणत्या आहेत मंत्री? मग ते लक्षात ठेवा, डोळ्याखालून गेली पाहिजे आपण महत्वाची माहिती. निर्मला सीतारामन जे की अर्थमंत्री, त्यामध्ये अन्नपूर्णा देवी महिला बालविकास मंत्री म्हणून आहेत. अनुप्रिया पटेल आरोग्य कुटुंब कल्याण. शोभा करंदलाजे हे एक प्रकारचे जे की MSME म्हणजे सूक्ष्म लघु उद्योग. त्यानंतर रक्षा खडसे युवा व्यवहार क्रीडा राज्यमंत्री. सावित्री ठाकूर महिला व बालविकास राज्यमंत्री. आणि निमुबेन बामनिया हे ग्राहक व्यवहार सार्वजनिक वितरण मंत्री. हे महाराष्ट्रातील महिला यांची यादी आहे. तर मंत्रिमंडळातील यादी आहे महिलांची. तर मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेते कोण आहेत मग? हे महत्त्वपूर्ण आहे. तर एक पियुष गोयल आहे, तुम्हाला बघायला मिळते. नितीन गडकरी, त्यानंतर प्रतापराव जाधव, त्यानंतर रक्षा खडसे, त्यासोबत रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळे हे महाराष्ट्रातील जे की मंत्रिमंडळातील नेते आहेत. आता महत्त्वपूर्ण बाब आपल्याला आलेली आहे, जी की सर्वोच्च न्यायालयाचे अमृत महोत्सव वर्ष आहेत. जे किती आहेत? 75 वर्ष आहेत सर्वोच्च न्यायालय स्थापन झाल्यापासून, तर म्हणून त्याला अमृत महोत्सव म्हटलेला आहे. तर अमृत महोत्सव किती आहे? 75वे वर्ष झालेले आहे. तर याचे उद्घाटन करण्यात या सोहळ्याचे नरेंद्र मोदी यांनी डिजिटल सर्वोच्च न्यायालय DGSCR आणि डिजिटल न्यायालय 2.0 या नवीन द्विभाषिक वेबसाईटचे काय त्यांनी उपक्रमाचे काय सुरू केलेले आहेत. दोन महत्त्वपूर्ण DGSCR आणि डिजिटल न्यायालय 2.0 या दोन द्विभाषिक वेबसाईटचे काय त्यांनी उपक्रम सुरू केलेले आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75व्या अमृत महोत्सवी कोणाच्या? सर्वोच्च न्यायालयाच्या. तर सर्वोच्च न्यायालयाने 3 नवे प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहे. कोणते? डिजिटल सुप्रीम कोर्ट रेकॉर्ड. आता या डिजिटल सुप्रीम कोर्ट रेकॉर्डच्या माध्यमातून काय हे न्यायालयाचे जे काही निकाल आहे नागरिकांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मोफत उपलब्ध होईल. ओके. आणि
1950 पासूनचे जे काही निकाल आहेत त्या निकालांची माहिती पण मिळणार. कधीपासून? 1950 पासूनच्या पण. डिजिटल कोर्ट्स, आता हे काय, अंतर्गत जिल्हा न्यायालय जे आहेत या जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात न्यायालयीन अभिलेख जे काय उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे न्यायालय जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांसाठी आहे डिजिटल कोर्ट्स. आणि नवीन संकेतस्थळ आहे. या नवीन संकेतस्थळावर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत काय हे वेबसाईट तुम्हाला डिझाईन करून दिलेली आहे, हिंदी आणि इंग्रजी. आता बघा सर्वोच्च न्यायालयाबद्दल थोडीशी काय माहिती. नवीन ध्वज सर्वोच्च न्यायालयाचा. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे काय 75व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केलेले आहे त्यांनी. आता नवीन ध्वजात जर बघितलं आपण तर अशोक चक्र बघायला मिळेल, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि त्यासोबत भारताचे संविधान यांचा समावेश आहे. अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान यांचा समावेश आहे. ध्वजाचा रंग हा निळ्या रंगाचा आहे. ओके. आणि चिन्हावर भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि त्यासोबत यतो धर्मस्थ तो जय हे काय एक प्रकारचे लिहिलेलं आहे. तर हे स्लोगन तिथे लिहिलेले आहे, बघायला मिळेल तुम्हाला. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला किती वर्ष झाली? 75 वर्ष झाली. म्हणून काय अमृत महोत्सव आहे. हे डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. याच्या स्मरणार्थ दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीट अनावरण केलेले आहे हे आणि शिक्क्याचे अनावरण पण केलेले आहे. तर हे महत्त्वपूर्ण आहे की टपाल तिकीट अनावरण केलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या स्थापना वर्षावर, म्हणजेच 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. सर्वोच्च न्यायालयाबद्दल जर बघितलं आपण तर तुम्हाला माहित आहे 28 जानेवारी 1950 मध्ये अस्तित्वात आलेले आहे. कशाची जागा घेतलेली आहे त्यांनी? फेडरल कोर्ट आणि प्रिव्ही काउन्सिल यांची जागा घेतलेली आहे. पहिले सरन्यायाधीश कोण होते सर्वोच्च न्यायालयाचे? एच. कानिया. ओके. जर बघितलं आपण तर 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालय सध्याच्या जागेत स्थलांतरित झालेले आहे म्हटले. आणि घोषवाक्य जर म्हटलं तर यतो धर्मस्थो जय, हे काय एक प्रकारचं घोषवाक्य आहे सर्वोच्च न्यायालयाचं. पुढे न्यूज बघूया आपण आता. तर हे 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका आहे. आता विधानसभा निवडणूक जर बघितलं आपण महत्त्वपूर्ण काय आपण की आता जम्मू काश्मीरमध्ये भाजपा विनर आहे, हरियाणामध्ये पण भाजपा विनर आहे. त्यासोबत जर बघितलं आपण सिक्कीममध्ये पण सिक्कीममध्ये SKM हे पार्टी आलेली आहे. त्यानंतर झारखंडमध्ये जे काही झारखंड मुक्ती मोर्चा हा विनर आहे इथे. आणि इथे जर म्हणलं आंध्र प्रदेश तेलंगू देसम हे पक्ष इथे विजयी झालेला आहे. बघा आता कुठे कुठे बीजेपीचं गव्हर्नमेंट नाही आहे हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. कुठे नाही आहे? सिक्कीममध्ये SKM, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं तेलंगू देसम आहे. ह्या बाबी आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. बाकी इकडे जर बघितलं आपण तर हे भाजप तिथे सरकार तयार झालेलं आहे त्यांनी. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 132 जागा भाजपानं जिंकलेल्या आहे. आता जर बघितलं आपण महत्त्वपूर्ण काय मग इथून आता आपल्याला तर महत्त्वपूर्ण आहे की आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं तर किती विधानसभा निवडणूक होती? 16वी होती. त्यानंतर जर बघितलं 17वी मग ओडिसाची होती. ओके. AO लक्षात असू द्या. आंध्र प्रदेश जर म्हटलं तर 16वी, ओडिसा जर म्हटलं 17वी आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश 11वी होती. 11वी विधानसभा निवडणूक हे विचारू शकते, जोड्या लावामध्ये विचारू शकते तुम्हाला. त्यानंतर हरियाणामध्ये 15वी. मग हरियाणामध्ये जर बघितलं तुम्ही सिक्वेन्सनुसार काहीतरी ट्रिक लावून तयार करू शकता. तर जम्मू काश्मीरमधील पहिली विधानसभा निवडणूक आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे. मी इथे स्टार पण दिलेला आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये पहिली विधानसभा निवडणूक आहे. इथे निवडून आलेल्या महिला किती आहेत? 3. मुख्यमंत्री जर म्हणलं जम्मू काश्मीरचे आता ओमर अब्दुल्ला आणि त्यासोबत जर बघितलं उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी. ओके. तर हे महत्त्वपूर्ण आहे की पहिली जम्मू काश्मीरची हे केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक आहे विधानसभा निवडणूक. तर जर बघितलं आपण तर 15वी जर म्हणलं तर हरियाणा, 16वी आंध्र प्रदेश, 17वी ओडिसा आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश 11वी. हे ट्रिक करून तुम्ही एक लॉजिक करून पाठ करू शकता. जोड्या लावामध्ये विचारू शकते आपल्याला मित्रांनो. तर आता बघा महाराष्ट्राची 15वी विधानसभा निवडणूक 2024. आता हे महाराष्ट्राची पण 15वी आहे, हरियाणाची पण 15वी होती. ओके. त्यानंतर जर बघितलं आपण आता महत्त्वपूर्ण काय मग तर एकूण जागा मतदार जर बघितलं आपण विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या 288 जागा. त्यामध्ये जर बघितलं तर SC साठी आहे तर 29 आणि ST साठी जर म्हटलं तर 25 आहे. त्यानंतर जर बघितलं तर मतदान जर बघितलं तर 20 नोव्हेंबर 2024 झाला आणि निकाल जर बघितलं 23 नोव्हेंबर 2024 हे लक्षात ठेवा. आता विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पाडलेली आहे आणि तिथे काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी झालेले आहे. तर तुम्हाला विचारू शकते
की खालीलपैकी जर बघितलं आपण म्हणजे प्रश्न तयार करू शकतो की महाराष्ट्रातील ही 15वी लोकसभा विधानसभा निवडणूक होती आणि या विधानसभा निवडणुकीसोबत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची जर बघितलं लोकसभा पोटनिवडणूक झालेली पार पडलेली आहे, तर नांदेडची. तर बाकी ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. तर तुम्हाला इथं एकूण मतदार पण विचारू शकत नाही, पुरुष मतदार पण विचारू शकत नाही आणि महिला मतदार पण विचारू शकत नाही. तर हे महत्त्वपूर्ण नाही आहे. पण सर्वाधिक मतदार पुणे जिल्हा लक्षात ठेवा. सर्वात कमी मतदार जर म्हणलं सिंधुदुर्ग जिल्हा, हे महत्त्वपूर्ण आहे. आणि सर्वाधिक तृतीयपंथी मतदार हे ठाणे जिल्हा. लक्षात ठेवा, 3 जिल्हे महत्त्वपूर्ण आहेत. सर्वाधिक मतदार जिल्हा पुणे आणि सर्वात कमी मतदार जिल्हा जर म्हटलं तर सिंधुदुर्ग आणि सर्वाधिक तृतीयपंथी मतदारसंघ जिल्हा ठाणे, हे महत्त्वपूर्ण आहे. बाकी जर बघितलं आपण तर राज्यातील मतदान केंद्र इथं दिलेले आहेत, ते महत्त्वपूर्ण नाही. तर ते पुण्यामध्येच तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक मतदान केंद्र आहेत. त्यानंतर सर्वात कमी मतदारसंघ सिंधुदुर्ग हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर आता अपक्ष उमेदवार हे तुम्हाला महत्त्वपूर्ण नाही. तर आता इथे सांगितलेलं आहे सर्वात कमी उमेदवार शहादा मतदारसंघामध्ये, नंदुरबारमध्ये किती होते उमेदवार शहादा मतदारसंघामध्ये, तर 3. तर सर्वाधिक उमेदवार मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 315. सर्वात कमी उमेदवार जिल्हा कोण होता मग, तो जिल्हा होता सिंधुदुर्ग. ओके. तर आता पुढे जर बघितलं आपण तर इथे पक्षानुसार दिलेल्या जागा महत्त्वपूर्ण आहे. तर मतदानाचे प्रमाण दिलेले आहे. तर राज्यातील मतदानाचे प्रमाण 66.5% राज्यातील एकूण मतदान आणि 76.83% सर्वाधिक मतदान म्हणलं कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोल्हापूरमध्ये झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. हे महत्त्वपूर्ण आहे. आता इथे निकाल दिलेले आहे. इथे हे मला महत्त्वपूर्ण वाटत नाही आहे. तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून, कारण की फालतूचा वेळ आपण त्यामध्ये द्यायला नको. तर आता पुढे बघा, इथं सर्वाधिक मताधिकाने जे काही विजयी उमेदवार आहे तर काशीराम पावरा. बघा, विधानसभा महाराष्ट्रातील जी काही निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक आहे यामध्ये कन्फ्यूज व्हायला नको. तर सर्वाधिक मताधिकाने विजयी उमेदवार जर म्हटलं तर काशीराम पावरा हे शिरपूर धुळेमध्ये आलेले आहे. आणि सर्वात कमी मताधिकाने जे काही विजयी उमेदवार आहे हे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक हे 162 मताधिकाने फक्त झालेले आहेत मालेगाव इथे मध्य नाशिकमध्ये. तर महत्त्वपूर्ण ह्या बाबी आहेत आपल्याला. तर बघा, आता विधानसभा निवडणुकीत 22 महिला आमदार निवडून आलेले आहेत. किती? 22 महिला आमदार. त्यामध्ये सर्वाधिक 15 आमदार भारतीय जनता पक्षाच्या आहेत, ऑब्विसली असणारच. तर नोटाचा पर्याय जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोटाचा पर्याय झाला आहे 4,61,886. हे डेट काय आपल्याला म्हणजे डाटा काही लक्षात ठेवायची गरज नाही, पण महत्त्वपूर्ण आहे की सर्वाधिक कुठे झालेला आहे मग, अहेरी गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त नोटाचा पर्याय झालेला आहे. आणि सर्वात कमी जर म्हटलं तर भोकर जिल्हा नांदेडमध्ये. आता श्रीमंत कोण आहे गरीब कोण आहे हे काही याचं आपल्याला घेणदेण नाही. तर बघा, आता एक महत्त्वपूर्ण आहे आपल्याला की एक देश एक निवडणूक हे आपण बघितलं होतं, आधी पण ऐकलं होतं. तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती. मग तुम्हाला विचारू शकते एक देश एक निवडणुकीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणूक करण्यात आली, तर ते रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणूक करण्यात आली. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी कधी दिली मग याला, तर 18 सप्टेंबर 2024ला मंजुरी दिलेली आहे. आणि 2 सप्टेंबर 2023 मध्येच काही समिती स्थापन करण्यात आली होती. ओके. तर समितीच्या शिफारशी, तर समितीच्या प्रमुख शिफारशी काय आहेत मग, एकाच वेळी 2 टप्प्यात निवडणुका घ्याव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे समितीने, एकाच वेळी 2 टप्प्यात. तर पहिल्या टप्प्यात काय मग लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या आणि त्यानंतर 100 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या. म्हणजे त्यांनी म्हटलं की पहिल्या टप्प्यात तुम्ही लोकसभा विधानसभा निवडणूक घ्या, त्यानंतर 100 दिवसाच्या आत तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या, म्हणजे ग्रामपंचायत लेवलला. एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी समितीने 2 विधेयक पास केले, म्हणजे हे केले होते. आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेत 15 सुधारणाची शिफारस केली होती. हे महत्त्वपूर्ण नाही आहे, पण आता महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, सर्व विधानसभांचा कार्यकाळ 2029 पर्यंत वाढवण्याची सूचना या समितीने केली होती. तर हे महत्त्वपूर्ण पॉईंट आहे की एक देश एक निवडणुकीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने म्हटलं की 2 टप्प्यात निवडणुका घ्याव्या. त्यानंतर सर्व विधानसभांचा कार्यकाळ त्यांनी 2029 पर्यंत वाढवण्याची सूचना या समितीने केली होती. 2029 न देता तुम्हाला 2030 मध्ये कन्फ्युजन करू शकते, इथून प्रश्न असा तयार होऊ शकतो. तर बघा मित्रांनो, हे जे काय आपण निवडणुकी संदर्भात आपण डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस केलेलं आहे. राहिलेला पार्ट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण की व्हिडिओ जास्त लेंदी व्हायला नको.
आणि हेच हा निवडणुकीत थोडंसं क्रिटिकल पार्ट होता आणि डाटा होता. यामध्ये लक्षात ठेवण्यास थोडंसं अडचण जाईल, पण वारंवार तुम्ही रिवाईज करा, काही नोट्स करा आणि पूर्ण तुम्ही जे काही निवडणुकी संदर्भात सर्व काही प्रश्न तुम्हाला जर आला तर तिथून टॅकल होऊ शकतो. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुमचा चांगला रिस्पॉन्स हवा आहे व्हिडिओला, तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. तर भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये.